नमस्कार. ईश्वरीला खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला अंजलीसुद्धा ईश्वरीजवळ असते. त्यावेळेला अंजली ईश्वरीला म्हणते, ईश्वरी कसली काळजी करतेस तू? तुला काळजी करायची गरज नाही ईश्वरी. एक गोष्ट लक्षात ठेव ईश्वरी, सगळं काही नीट होईल. तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते, खरं सांगू का? मी त्या माणसावरती विश्वास ठेवला होता. त्याच्यातला चांगुलपणा मला खरंच खूप आवडायचा. पण त्या माणसाने मात्र माझा विश्वासघात केला. आता मात्र मला कळून चुकलं की तो माणूस एक नंबरचा विश्वासघातकी आहे. त्याच्यावरती विश्वास ठेवलाच नाही पाहिजे. तेव्हा लगेच मोठ्यानी अंजली बोलते, अगं तुझं तर जाऊ देत गं, पण मी तर त्याच्याशी लग्न करून बसले. माझ्या पोटात त्याचं बाळ वाढतंय. अगं तू विचार कर, माझ्या मनाची अवस्था काय झाली असेल. तेवढ्यात मात्र राकेशच्या चालण्याचा आवाज येतो आणि त्याच वेळेला ईश्वरी म्हणते, अंजली ताई तुम्ही जाऊन लपा. आणि अंजली बेडरूममध्ये जाते. त्यावेळेला राकेश ईश्वरीच्या घरामध्ये आलेला असतो. त्यावेळेला लगेच राकेश ईश्वरीला विचारतो, ईश्वरीजी तुम्ही माझा फोन का उचलत नाही आहात? तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, काय करू मी तुमचा फोन उचलून? तुम्हीच सांगा. तुमच्याशी बोलायची माझी इच्छा नाही. एक गोष्ट सांगू का? सगळं काही संपल्यातच जमा आहे आणि मला तर आता तुमच्याशी बोलावंसं सुद्धा वाटत नाही. तेव्हा मात्र ईश्वरी असं बोलताच राकेश बोलतो, ईश्वरीजी काय झालं? तुम्ही माझ्यावरती चिडला आहात का? आणि तो ईश्वरीच्या खांद्यावर हात ठेवतो. तेव्हा मात्र ईश्वरी जोरात त्याचा हात उडवून लावत त्याच्या सणसणीत कानाखाली मारते. ईश्वरी त्याला म्हणते, काही झालं तरी मी तुला कधीच माफ करणार नाही. एक नंबरचा खोटारडा आहेस तू, खोटारडा. अरे तुझ्यासारख्या भामट्याला तर धडा शिकवायला पाहिजे. तेव्हा मात्र राकेश बोलतो, अच्छा म्हणजे तुला सगळं कळलंय तर, म्हणून तू माझ्याशी अशी वागतेस तर ओके, काहीच प्रॉब्लेम नाही. आता तर मला सगळं समजून चुकलं आहे. एक गोष्ट मात्र नक्की, कितीही काही झालं तरीसुद्धा आता मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायची गरजच नाही. तेव्हा मात्र राकेश खूपच चिडलेला असतो. राकेश मोठ्याने बोलतो, एक गोष्ट लक्षात ठेवा ईश्वरीजी, तुमचं आणि माझं लग्न होणार म्हणजे होणारच. तेव्हा मात्र राकेशला खूपच राग आलेला असतो. राकेश मोठ्याने बोलतो, आता सगळं काही संपल्यातच जमा आहे. कुणी काही म्हणू दे तरीसुद्धा ईश्वरीजी तुम्ही फक्त आणि फक्त माझ्या आहात आणि माझ्याच राहणार. तेव्हा मात्र ईश्वरीला खूप राग आलेला असतो. ईश्वरी मोठ्याने बोलते, बस झाला राकेश, बस झालं. तुझ्या तोंडातून माझं नावसुद्धा घ्यायचं नाही. अरे मुळात तुझी लायकीच नाही आहे. एक गोष्ट मला कळून चुकले की तू कसा आहेस ते. तेव्हा मात्र राकेशला खूपच राग येतो आणि राकेश ईश्वरीवरती धावत जाणार. तेवढ्यात अंजली पाठीकडून येऊन जोरात काठीने राकेशच्या डोक्यात वार करते. त्यामुळे राकेश रक्तबंबाळ झालेला असतो. त्यावेळेला लगेच अंजली बोलते, काय राकेशजी, तुमच्यावरती विश्वास ठेवला होता ना मी. बघितलं का शेवटी त्या विश्वासाचं काय झालं ते. राकेशजी तुमच्यासारख्या भामट्याला असाच धडा शिकवला पाहिजे, कारण मुळात तुमची लायकीच ती आहे. परत जर का माझ्या ईश्वरीच्या नादाला लागण्याचा प्रयत्न केलात ना तरीसुद्धा तुमचा जीव घेईन, जीव. तेव्हा मात्र राकेश खूपच चिडलेला असतो. राकेश मोठ्याने बोलतो, गप्प बस, माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही. मुळात तू माझ्याशी वाद घालण्याचा प्रयत्नच का करतेस? आता जर का तोंडातून शब्द जरी काढलास ना तर बघ. तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडलेली असते. ईश्वरी मोठ्याने बोलते, आता सर्व संपलं. एकच गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे काही झालं तरी लवकरात लवकर या गोष्टीचा जरा विचार केलाच पाहिजे. तेव्हा मात्र ईश्वरी खूपच खुश असते. ईश्वरी मोठ्याने बोलते, आता सर्व काही संपल्यातच जमा आहे. तेव्हा मात्र राकेशला खूप राग आलेला असतो. त्यावेळेला लगेच अर्णव तिथे आलेला असतो आणि अर्णव बोलतो, वाह एक नंबर, शेवटी तुम्ही दोघींनी मिळून याला तुडवलं. खरं सांगायचं तर माझी तर हीच इच्छा होती की याला तुडवावं म्हणून, पण तुम्ही तर माझं स्वप्न पूर्ण केलं. मला खरंच आनंद आहे या गोष्टीचा की तुम्ही स्वतःचा विचार न करता या माणसाला धडा शिकवलात, याची लायकी याला दाखवलीत, बाकी काही नको. तेव्हा मात्र ईश्वरीला खूपच राग आलेला असतो. ईश्वरी म्हणते, या माणसाला तर धडा शिकवलाच पाहिजे. अंजली आणि ईश्वरीला बघून तर राकेशची बोबडी वळलेली असते. त्यावेळेला मात्र मोठ्याने राकेश बोलतो, अंजली म्हणजे तुला सर्व सत्य माहिती आहे तर. तेव्हा लगेच अंजली बोलते, हो तुझ्यासारख्या नराधमाला तर मी सोडणार नाही. अरे एक नंबरचा खोटारडा निघालास तू.
मला तर तुझी लाज वाटते, लाज. असं कसं काय वागू शकतोस तू? तेव्हा लगेच मोठ्या ईश्वरी बोलते, काय तुम्हाला दुर्बुद्धी सुचली राकेशजी? तुम्ही असं का वागलात? अहो अंजलीताईंसारी बायको तुम्हाला मिळाल्या होत्या. खरं सांगायचं तर अंजलीताईंचं नशीबच फुटकं की तुमच्यासारखा माणूस त्यांच्या आयुष्यात आला. पण अंजलीताई, तुम्ही स्वतःला दोष देऊ नका. अहो या नराधमाची लायकी नाही आहे तुमच्यासोबत संसार करण्याची. तेव्हा मात्र अंजली बोलते, अजिबात नाही, मी स्वतःला दोष कधी देतच नाही ईश्वरी. कारण कितीही काही झालं तरीसुद्धा मला आता लवकरात लवकर एका गोष्टीचा विचार केलाच पाहिजे. आणि कितीही काही झालं तरी या नराधमाला शिक्षा दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही. माझ्या भावाला टॉर्चर करत होतास, माझ्या चिंटूच्या चेहऱ्यावरचा त्रास मला लगेच दिसतो. तू काही एवढा महत्त्वाचा नाही आहेस माझ्यासाठी. एक गोष्ट लक्षात ठेवायची राकेश, अरे तुझ्यासारख्या नराधमाला माझ्या मनात जागासुद्धा नाही. तुला वाटलं असेल की ही अंजली तुझ्यावरती प्रेम करते. हो, माझं तुझ्यावरती प्रेम होतं, विश्वास होता. पण त्या विश्वासाला तडा मात्र तू दिलास. पण एवढासुद्धा विश्वास नव्हता जेवढा माझ्या चिंटूवरती आहे. कारण मी आयुष्यात कोणावरतीही एवढा विश्वास ठेवू शकत नाही जेवढा मी चिंटूवरती डोळे झाकून विश्वास ठेवू शकते. तेव्हा मात्र अर्णव अंजलीला जवळ घेत म्हणतो, ताई खरंच सॉरी. तुझ्यासारख्या एवढ्या चांगल्या बहिणीसाठी मी चांगला मुलगा शोधू शकलो नाही. या नराधमाशी तुझं लग्न लावून दिलं ताई मला माफ कर. का मी याला ओळखू शकलो नाही? तेव्हा लगेच मोठ्यानी अंजली बोलते, चिंटू अरे असं काय बोलतोयस तू? अरे तू तुझ्या बहिणीसाठी सगळं काही केलंस. जगातली सगळी सुखं तू माझ्या पायाशी आणून ठेवलीस. पण या नराधमाची लायकीच नव्हती रे माझ्यासोबत राहण्याची. त्यामुळे तू काळजी करू नको चिंटू, स्वतःचा तो विचार कर. तेव्हा मात्र मोठ्यानी अर्णव बोलतो, बस झालं, मला आता या विषयावर वाद नाही घालायचा. या माणसाला पोलिसांच्या ताब्यात दिलंच पाहिजे. तेव्हा मात्र रक्तबंबाळ झालेला राकेश सगळ्यांसमोर हात जोडत बोलतो, हे बघा मला माफ करा, माझं चुकलं. पण प्लीज मला सोडा. त्यावेळेला मात्र मामानी पाठीकडून राकेशची कॉलर पकडलेली असते आणि मामा बोलतो, बस झाला राकेश, तुझ्यासारख्या नराधमावरती कोणाचाही विश्वास नाही आहे. अरे मूर्ख निघालास तू, मूर्ख राकेश. मुळात तुझी लायकीच नाही आहे आमच्या अंजलीसोबत राहायची. आणि ईश्वरीचा तर प्रश्नच येत नाही. कितीही काही झालं तरीसुद्धा तू कधीच आता ईश्वरीचा तर होणारच नाहीस. आणि कितीही काही झालं तरी अंजलीच्या आयुष्यात तुला परत आम्ही येऊ देणार नाही. तेव्हा मात्र अंजली बोलते, माझ्यासाठी या माणसाचा चॅप्टर कायमचा क्लोज आहे. मला या माणसाची गरजच नाही. खरं सांगायचं तर ईश्वरी आणि चिंटू तुमचे आभार कसे मानू तेच मला कळत नाही. पण आता सर्व काही संपलं. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीट व्यवस्थित पार पडतील का? आणि खरोखर या नालायक नराधमाला शिक्षा होईल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.